बघ आता मी जुई कसली वाढ झाली या. आज जरा रोजच्या पेक्षा लवकर उठलेलो. बघितलं तर आई चुलीपाशी पाणी तापवत होती. मग मी पण म्हणलं तिथं जाऊन बसतो जरा. परत आईला म्हणलं माझ्यासाठी जरा मिसरी बनवून दे. नाही नाही तंबाखूची नाही, बिना तंबाखूची. तोवर आई काय म्हणते ऐका. बघ आता मी जुई कसली वाढ झाली या. इकडं आईनं तोवर मिसरी चालू केली बनवायला. आता ती कशी बनवतात थोडक्यात सांगतो काय. शेणकूट घ्यायचं, त्याला चुलीत ठेवायचं, त्या चुलीतनं बाहेर काढून अशी त्याची राख तयार करायची, जसं आता आई करायला लागल्या तसं. त्यानंतर त्याच्यावर जरा मीठ टाकायचं. झाली की तयार आपली बिना तंबाखूची मिसरी. आणि या मिसरीने आपली सगळी दात पण पांढर शुभ्र होतात की. त्यात आपण मीठ टाकल्यामुळे त्याची चव पण वेगळी लागत नाही. आता रोजच्या सारखं आपला आद्विकला शाळेत सोडायचं होतं. कसं आहे ते बारक्याचा आवरायला 2-2 जण लागतात. परत दुपारी आमच्या इथं वृद्धाश्रमातली माणसं आलती. मग त्यांना आणि कपडे देऊन टाकलो. आता विषय काय झालता, पप्पांच्या हाताला जरा लागलेलं. मग हाताचं झेरॉक्स काढल्यावर कळलं की फ्रॅक्चर आहे, म्हणून प्लॅस्टर करायला आलतो. आता तेवढ्यासाठी दीदी आणि दाजी पण आलतात पप्पांना भेटायला. आता इथून घरी गेल्यावर मला एक काम लागलं रानातलं. परवा दिवशी आपल्या रानातला ऊस गेला की नाही, त्याचा राहिलेला वाळला पाला आपल्याला पेटवायचा होता. तर त्यासाठी आलतो आज रानात. असं बाकीच्या रानात पण हेच चाललेलं की. आता व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा.